सोलापूरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रुझर गाडीनं उसानं भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं मोठा भीषण अपघात झाला। हा अपघात इतका भयंकर होता की यानंतर सगळीकडे आरडाओरड सुरू झाली। क्रुझरनं उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्यानंतर जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावच्या हद्दीत टॉवेल कंपनी शेजारी आज सकाळी ही घटना घडली। महामार्ग पोलीस मदत केंद्र डाळज यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजता सोलापूरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रुझर गाडीनं उसानं भरलेल्या ट्रॅक्टरला गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात क्रुझर गाडीचं मोठं नुकसान झालंय। अल्लाह बक्सर मोहम्मद अली याचा मृत्यू झाला असून कासिमुल्ला मोहम्मद हुसेन, शमिता हुंचल, हुसेन बिन बहिरोद्री, शांबाई हुंचल हे सर्वजण जखमी झाले। हे सर्व कोचिकोटा विजापूर येथील रहिवासी आहेत। अपघाताची माहिती मिळताच डाळज येथील महामार्ग मदत केंद्रातील पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जखमींना पुढील उपचारासाठी भिगवण येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं। आदल्या दिवशी रात्री झालेल्या अपघातात महिंद्रा पिकअप गाडीच्या चालकाने झोपेमध्ये आपली लेन सोडून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात जाऊन पडली। यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं व ड्रायव्हर किरकोळ जखमी झाल्यानं त्याला पुढील उपचारासाठी भिगवण इथं पाठवण्यात आले।